मंडळी नमस्कार. नमस्कार. सद्गुरू टूर्स घरचीच माणसं घरचीच सहल. मंडळी, आपण आतापर्यंत 2 भागवत कथा आयोजित केल्या. एक होती ती नैमिषारण्यामध्ये, दुसरी होती ती शुक्ताल येथे, आणि आता तिसरी भागवत कथा आपण ऋषिकेश येथे वानप्रस्थाश्रम या ठिकाणी घेणार आहोत. वानप्रस्थाश्रम हा ऋषिकेशचा सुंदर आश्रम आहे आणि अतिशय निसर्गरम्य परिसरात ही भागवत कथा होत आहे. या भागवत कथेला अर्थात व्यास म्हणून श्रीयुत मंदारबुवा रामदासी हेच असणार आहेत. त्यांच्या रसाळवाणीचा आपण आजपर्यंत अनुभव घेतलेला आहे. तसाच अनुभव आपल्याला यापुढे येईल याबाबत आम्हाला खात्री आहे. त्याची थोडीशी माहिती देण्याकरता आज आम्ही मुद्दाम आपल्यासमोर येत आहोत. ही भागवत कथा 22 जानेवारी ते 28 जानेवारी या काळात होणार आहे. याची माहिती आत्तापर्यंत सर्वांना दिलेली आहे. यामध्ये थोडीशी जी माहिती देणं गरजेचं आहे ती मुद्दाम आम्ही देत आहोत. मंदारबुवा रामदासी हे आपल्याबरोबर 2 भागवत कथा ऑलरेडी त्यांनी केलेल्या आहेत, त्यामुळे तिसरी भागवत कथा तेच करणार आहेत. यामध्ये श्रीकृष्ण लीलांवर थोडा जास्त भर देण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते आयोजन करत आहेत. दुसरा भाग ऋषिकेशला जो हॉल आहे तो 400 लोकांना बसता येईल इतका मोठा हॉल आहे. त्यामध्ये खुर्च्या असणार आहेत. हॉल AC आहे आणि तसे ज्यांना खुर्चीवर नाही गादीवर बसूनच ऐकायचं आहे त्यांच्याकरता गाद्याही आपण उपलब्ध करणार आहोत. ह्या भागवताची वेळ सकाळी 9 ते 1 या दरम्यान असणार आहे आणि नंतर भोजन कार्यक्रम होईल. संध्याकाळी आपण गंगेच्या तीरावर जाऊन आरती करू शकता. गंगा अतिशय 10 फुटाच्या अंतरावर असल्यामुळं आपल्याला केव्हाही गंगेवर जाऊन बसता येईल आणि गंगेचा आनंद घेता येईल. याबाबत आपल्या ज्या रूम्स असणार आहेत त्या 250 रूम्स आपण बुक करणार आहोत आणि त्याच्याकरता प्रत्येक रूमला कमोड असणार आहे. बाकीची माहिती सांग. प्रत्येक रूमला कमोड आणि गिझर असणार आहे, त्यामुळे गरम पाण्याची अडचण कुठेच होणार नाही. आणि यावेळेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण एका रूममध्ये फक्त 2 जणांची सोय करणार आहोत. त्यामुळे कोणालाही खाली झोपावं लागणार नाही किंवा कोणाची अडचण होणार नाही आहे. आपण जवळजवळ 250 रूम बुक केलेले आहेत. 2 व्यक्तींसाठी एक रूम असल्यामुळे सर्वांना ते सोयीचं होणार आहे. AC रूम त्या ठिकाणी AC आणि नॉन AC अशा प्रकारच्या 2 रूमचे प्रकार आहेत. तर नॉन AC रूमला व्यवस्थित पांघरुणाची पण सोय केलेली आहे थंडीच्या हिशोबाने, आणि ज्यांना थंडी सहन होत नाही त्यांच्याकरता AC रूममध्ये हीटरची सोय असणार आहे. तर त्यांनी AC रूम घेतल्या तर त्यांना हीटरची सुविधा तिथे उपलब्ध असणार आहे. यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपला रूम्सच्या बाबतीत माहिती दिलेली आहे. रूम्स आपल्या 250 रूम्स आहेत. AC आहे, नॉन AC आहे. आपल्याला जशी गरज असेल त्याप्रमाणे आपण बुकिंग करू शकता. जाणे येण्याकरता जी व्यवस्था आहे ती विमानाची व्यवस्था आपण केलेली आहे. विमान पुणे ते डेहराडून असं थेट विमान असणार आहे. अर्थात जे मुंबईहून किंवा इतर ठिकाणाहून येणार आहेत त्यांना त्यांच्या सोयीचं आपण बुकिंग करून देण्याची व्यवस्था करणार आहोत. ज्यांना विमानाने नको असेल त्यांना रेल्वेची पण व्यवस्था असणार आहे. रेल्वे पुणे ते हरिद्वार अशी रेल्वे सध्या तरी चालू आहे. ती जर चालू राहिली तर आपण त्यांनी जाणार आहोत. जी मंडळी मुंबईची आहे त्यांना मुंबई हरिद्वार अशा रेल्वेने नेण्याची व्यवस्था करणार आहोत आणि रेल्वेची तिकीटं आणि विमानाची तिकीटंही आम्ही करणार आहोत. तसं काही अडचण येणार नाही. त्याचा जो खर्च आहे तो वेगळा आहे. जर पुणे ते हरिद्वार ही रेल्वे बंद झाली तर आपल्याला पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते हरिद्वार अशा 2 रेल्वे कराव्या लागतील. जर दिल्ली हरिद्वार रेल्वे सोयीस्कर नसेल तर आपण तिथून रेल्वेच्या ऐवजी बसची व्यवस्था आपण करणार आहोत. त्या ज्यायोगे आपण हरिद्वारला पोहोचू शकू आणि भागवत कथेचा आनंद घेऊ शकू. हा जो भागवत कथेचा कार्यक्रम होतो आहे हा ऋषिकेशमध्ये अतिशय सुंदर अशा वेळेला होतो आहे. जानेवारीमध्ये थंडी छान जरी असली तरी त्याचा आनंद आपल्याला सर्वांना घेता येणार आहे. बाहेर भरपूर लॉन्स उपलब्ध आहेत आणि त्या लॉनवर अर्थात आपण योगाभ्यासाकरता थोडी व्यवस्था करण्याची आमचा प्रयत्न आहे. ऋषिकेश योगनगरी म्हणून ओळखली जाते. त्या ठिकाणी आपण योगाभ्यास घेणार आहोत यावर्षी.
मागच्याही ह्याला आपण ठरवलं होतं, पण त्यावेळेस ते जमलं नाही. परंतु यावर्षी मात्र आमचा तो पूर्ण प्रयत्न चालू आहे. कारण थंडीचे दिवस आणि तिथला नयनरम्य असा परिसर, तिथे योगा करणं हे आपल्यासाठी खूप आनंदाचं होणार आहे. त्याच्यासाठी आम्ही योगाभ्यास असणाऱ्या वाडीचे वाडी त्र्यंबकेश्वरचे वाडी म्हणून आहे, श्रीयुत वाडी, हे नाशिकच्या योगविद्याधाममध्ये प्रशिक्षक आहेत. तर ते आपल्याला योगाभ्यासाचं ज्ञान देणार आहेत. त्याचबरोबर आपल्याकडेही काही योगाच्या टीचर असणार आहेत, तेही आपल्याला त्याच्यासोबत मार्गदर्शन करणार आहेत. तर हा एक यावेळेसचा एक आपला अजून एक वेगळा भागवताबरोबरचाच हा उपक्रम असणार आहे की ज्या योगे आपलं आरोग्यसुद्धा आपण चांगलं ठेवणार आहोत. तर मंडळी, असा हा भागवत कथेचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. 22 जानेवारी ते 28 जानेवारी या काळात जी विमानाने येणार आहेत त्यांच्याकरता 21 तारखेला निघायला लागेल. जे रेल्वेने येणार आहेत त्यांना 20 तारखेला निघावं लागेल. त्याप्रमाणे आपण सगळं नियोजन आपलं चालू आहे. तिथे आपण 200 रूम्स बुक केल्यात, आम्ही आधीच सांगितलं. त्यामुळं कुठेही गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे. हॉल AC असल्यामुळं जरी थंडी असली तरी तिथे आपण टेम्परेचर मेंटेन करून आपल्याला थंडीचा त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे. जेवणाची व्यवस्था सांगण्याची गरज नाही, कारण आपल्यापैकी बरेच जण आमच्याबरोबर सहलीला किंवा भागवत कार्यक्रमाला आलेला आहात, त्यामुळे त्याची काही सांगण्याची गरज वाटत नाही. तर असा हा सुंदर कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. आणि आत्तापर्यंत सांगायला आनंद वाटतो की आम्ही ठरवल्यापासून आजपर्यंत जवळजवळ 111 बुकिंग्सचा टप्पा आम्ही पूर्ण केलेला आहे. आणि रोज थोडी बुकिंग येत आहेत. आणि लवकरच आपला 350 लोकांचा जो कोटा आहे तो पूर्ण होईल. अर्थात हे सर्व करताना आपलं सर्वांचं सहकार्य आणि सहभाग हा यामध्ये आवश्यक आहे. भागवत कथा करताना आपण तिथे जे कार्यक्रम करू त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे. हा केवळ सद्गुरू टूर्सचा किंवा कुलकर्णींचा कार्यक्रम नाही, हा आपल्या सर्वांचा आहे अशी भावना आपण ठेवावी. आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण भाग घेऊन सहकार्य करावं, म्हणजे हा कार्यक्रम अतिशय आनंददायी असा होण्याची भरपूर संधी आहे आणि आपल्यालाही त्यामध्ये भरपूर आनंद मिळणार आहे. त्यामुळं सर्वांनी या कार्यक्रमाला नाव नोंदणी करावी, भरभरून प्रतिसाद द्यावा आणि भागवत कथेचा आनंद घ्यावा हीच आपण सर्वांना विनंती करण्याकरता आम्ही आलेलो आहोत. धन्यवाद. नमस्कार.